गेली 2 दिवसांपासून नीट परीक्षेवरून देशभरात गोंधळ सुरू आहे. पेपर फुटीनं ग्रासलेल्या नीटला परीक्षा रद्द करावी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप झालाय. त्यानंतर सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवला जातोय. विरोधकांकडून सरकारवर कडाडून टीका केली जाते. परीक्षा पोरांची होती पण सरकार फेल ठरलंय असा आरोप विरोधक करतायत. या सगळ्यात आता राज ठाकरेंनीही सरकारवर जोरदार बाण सोडले. त्यांनी केलेली मागणी सरकारला विचार करायला लावणारी आहे. काय म्हटलंय राज ठाकरेंनी पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. राज ठाकरे नीट बद्दलच्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, केंद्र सरकारची प्रत्येक विषयात गोंधळ घालून लोकांना वेठीस धरण्याची परंपरा सुरूच आहे. नीट पेपर फुटीनं परत एकदा हे सिद्ध झालं. नीटचा पेपर 10 लाख रुपयांना विकत घेतला गेला आणि याची मुळं सापडली महाराष्ट्रात. अर्थात हे पेपर फुटीचं जाळं देशव्यापी आहे. यात नीटसाठी तयार करून घेणाऱ्या कोचिंग क्लासेसचा पण हात आहे. हे सगळं झाल्यावर केंद्र सरकारनं काय केलं तर परीक्षा रद्द केली आणि सीबीआय चौकशी लावली. याआधी पण 2024ला सीबीआय चौकशी अशाच एका प्रकरणात लावली होती. त्यातून काही साध्य झालं नाही. या सगळ्यात आपण आपलं काम केलं असा सरकारचा आविर्भाव आहे. पण 22 लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय? मुळात 2016ला नीट लादण्याची गरजच नव्हती. पण सगळं एक छत्री अंमलाखाली आणण्याची या सरकारची खुमखुमी इतकी तीव्र आहे की मग काही लाख लोकांच्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला तर काय फरक पडतो? नीट बद्दल मी 2016 पासून आक्षेप नोंदवत होतो. या परीक्षांमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आणि जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत ते महागडे कोचिंग क्लासेस लावणार. पुढे हे क्लासवाले आर्थिक शक्तीच्या जोरावर परीक्षांचे निकाल हवे तसे वाकवणार हे मला दिसत होतं आणि सामान्य घरातली मुलं मुली भरडली जाणार हेही मला दिसत होतं. आणि म्हणून 2016 पासून आम्ही याला विरोध करतोय. माझ्यासारखाच विरोध दक्षिणेतील नेत्यांनी पण केला. सध्याचे तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय पण नीट रद्द करा म्हणून आग्रह धरत आहेत. कारण दक्षिणेतील 5 राज्य आणि महाराष्ट्र मिळून जवळपास 350च्या वर मेडिकल कॉलेजेस आहेत आणि वरती उत्तरेतली मोठ्या राज्यांमध्ये फक्त 180 मेडिकल कॉलेजेस आहेत. त्यामुळे उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत घुसवण्यासाठी हा सगळा अट्टहास 2016 पासून सुरू आहे. आणि त्यासाठी कोचिंग क्लासेसचं सगळ्यात मोठं जाळं उत्तरेतल्या राज्यांमध्ये आहे आणि व्यवस्था कशी वाकवायची हे त्यांना नीट माहिती आहे. प्रश्न इतकाच आहे की अशा सडलेल्या व्यवस्थेतून जे डॉक्टर्स बाहेर पडतील त्यांच्या हातात आपण आपलं आरोग्य देणार आहोत का? आणि का तर केंद्राला वाटलं की यापुढे मेडिकल प्रवेशासाठी एकच परीक्षा हवी म्हणून. आधी प्रत्येक राज्याची एक परीक्षा होती. त्याच्या आधी तर 12वीच्या मार्कांवर प्रवेश मिळायचा. समजा त्यात काही त्रुटी होत्या असं मान्य करू, मग त्या सुधारायच्या सोडून जी नीट परीक्षा आणली ती अजून भीषण निघाली. या परीक्षेत कधी काही विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाल्याची उदाहरणं आहेत जे अशक्य वाटतं. कधी परस्पर ग्रेस मार्क्स दिलेत. थोडक्यात काय, ज्याच्याकडे व्यवस्था वाकवायची शक्ती आहे त्याला पायगड्या घातल्या जाणार. सध्याचं सरकारचं बरं आहे की आमच्यासोबत आलात की तुम्ही स्वच्छ आणि आमच्या व्यवस्थेला एकदा शांत केलं की मग तुम्ही काहीही करा. प्रश्न असा आहे की मुळात मेडिकलच्या जागा कमी, त्यासाठी राष्ट्रव्यापी परीक्षा. तिचं काय होईल माहीत नाही. दरवर्षी काहीतरी नवीन खेळ. काही वर्षांपूर्वी नीट परीक्षेच्या गोंधळावर मी थेट पंतप्रधानांशी बोललो होतो. तेव्हा प्रश्न सुटला पण कायमस्वरूपी काही सुधारणा नाही. बरं, इतकी वर्ष एकच माणूस धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणून चिकटून बसलेत. त्यांच्या काळात नीटमध्ये इतके घोळ झाले पण तरीही हे महाशय तिथेच बसलेत. बहुधा हिंदी देशभर लादण्याचा अजेंडा ते नेटानं राबवत आहेत म्हणून त्यांना ही बक्षिसी दिली आहे का? माझी पंतप्रधानांना विनंती आहे की 22 लाख विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अनेकदा खेळ खेळणाऱ्या तुमच्या या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा द्या. माझी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांना पण विनंती आहे की जरा पाठीचा काळा ताट दाखवून दक्षिणेतील राज्यांच्या आवाजात आपला आवाज मिसळा. हे नीट वगैरे काही नको आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणं देणं आहे. महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजेसमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय तुमचा? सध्या पेट्रोल डिझेल वाचवतो हे दाखवण्याचा जो संपूर्ण सरकारचा इव्हेंट सुरू आहे त्यातून बाहेर या. तुम्ही जे हे सगळं करत आहात हे 1 दिवसाचं आणि एका फोटोपुरतं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यापेक्षा मेडिकल प्रवेश परीक्षेबद्दल बोला आणि काहीतरी ठाम म्हणजे राज्याच्या हिताची, नाहीतर केंद्र जे सांगेल त्याला रेटून हो म्हणणं याला ठाम भूमिका म्हणतील. भूमिका घ्या असं म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा सरकारचे वाभाडे काढले. कसं आहे मंडळी, परीक्षा रद्द करायला सरकारच्या बापाचं काय जात आहे? 2-2 वेळा परीक्षा घेण्याचा कोट्यवधी रुपयांचा खर्च हा तर तुमच्या आमच्या टॅक्समधून जातोय. मग हे आहेतच बचतीचे फुकट सल्ले द्यायला, विद्यार्थ्यांच्या करिअर आणि जीवाशी खेळ खेळायला. पण होरपळतायत ते हे विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांचे पालक. या रोजच्या पेपर फुटीचा आता वीट आलाय. त्यामुळे याला नीट परमनंट सोल्युशन हवंय बरं का. ब्युरो रिपोर्ट, एलएस मराठी.